गोलंदाजी मार्कवरती पहिलाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. H&G या टीम कडून आपल्याला पाहायला मिळणारा पहिला गोलंदाज मंगेश आला. पहिला गोलंदाज समोर आपल्याला पाहायला मिळतोय अंडरम बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह सूर्या, ज्याने मात्र नवी मुंबई अंडरम बॉक्स क्रिकेट वरती अभिराज्य गाजवला. मॅचला सुरुवात आणि सूर्याची विकेट भरपूर महत्वाची असणार आहे या टीमसाठी. सूर्या आणि आपण पाहतोय ओमकार मापरोलकर, ज्याने मात्र शिरोणे प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटर चा किताब घेतलाय. यावेळेस व्हाईट बॉलने सुरुवात केलेली आहे. H&G योद्धा हा ओराम क्रिकेटमध्ये दर्जेदार संघ होता, एक अप्रतिम दर्जाचा संघ होता, परंतु तोही संघ बाद झाला. आणि जो वाघोबा टायगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय ना, शिरोणे प्रीमियर लीग मध्ये वाघोबा टायगर्स हा संघ तब्बल 3 वेळा फायनल मध्ये पोहोचला आणि 2 वेळा त्यांनी चॅम्पियनशिप पटकावली. आणि यंदाच्या हंगामामध्ये ते VS ग्रुप या टीमच्या विरोधामध्ये ते फायनल मॅच खेळत होते आणि त्यांना पराभूत व्हावं लागलं. सूर्या या टीमचा कॅप्टन आहे. यावेळेस सोडून दिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार चौकार. सूर्याची बॅट चांगलीच बोलेल या मैदानामध्ये, कारण की सूर्याकडे प्रचंड अनुभव आहे अंडरम बॉक्स क्रिकेटचा. शिरोणे अंडरम बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह देखील नवी मुंबई अंडरम बॉक्स क्रिकेट वरती यांनी अभिराज्य गाजवल्या. गोलंदाजी करत असताना मात्र भल्या भल्या फलंदाजांना मात्र त्यांनी त्याच्या गोलंदाजीची चव चाखायला लावलेली आहे. यावेळेस अगदी सन्मान दिला या बॉलला. सिंगल रन, टीमची धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल. पुढे जात असताना 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हर मधले चेंडू शिल्लक आहेत 2. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय हा निर्धाव चेंडू. शेवटचा 1 बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल लागलेली आहे 11. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती लाईव्ह दाखवली जाते. यावेळेस मात्र हाफ पिच वर येऊन हा सूर्याच्या बॅटमधनं दमदार चौका पाहायला मिळाला. आणि टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 15 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरला वाघोबा टायगरचा संघ. दशी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील संजय भोईर. फटका तर चांगला आहे, परंतु सीमा रेषा पार षटकार आला. 6 धावा. चला मैदानाच्या आतमध्ये माने चाललेला आहे. नंबर क्रमांक 3 वरती मानेला प्रमोट केलंय सूर्याने. अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल नंबर क्रमांक 3 वरती. संजय भूर यांना मिळाली पहिल्याच बॉल वरती सफलता. 15 या धावफलकावरती पहिला धक्का लागलाय. यावेळेस नो बॉल +1, 2 धावा मिळतील. चला आणखीन एक नो बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करावा लागणार आहे इथून संजयजी भोईर यांना. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर पुन्हा एकदा नो बॉल. चला ओरम क्रिकेट हे खेळाडू खूप दर्जेदार खेळतात, परंतु अंडरम क्रिकेटचा सराव नसल्या कारणामुळे हे चेंडू जे आहेत ते पोहोचत नाहीयेत. आणि ओरम क्रिकेट त्यांना कधीही सांगा ह्या खेळाडूंना चांगलं क्रिकेट खेळतील. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र लाईन लेंदरनी टप्पा मिळालाय संजयजी भोईर यांना. अनिकेत त्याला मात्र शांत ठेवण्याचं काम केलं. चांगला फटका. पुन्हा एकदा जोर नाहीये. अनिकेत बाद होईल का? इंटरेस्ट नाहीये क्षेत्ररक्षकाला त्याला बाद करण्यामध्ये. आणि त्याचबरोबर श्लोक 9123 रायडर्स टीमचे करताना संघ मालक अमोलजी पवार यांनाही आम्ही विनंती करतो पण व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू जो आहे तो डिक्लेअर रिझन मध्ये गेलाय. धन्या होता त्या ठिकाणी. अजून या ओव्हर मधले बॉल शिल्लक असतील शेवटचा 1. टीमची धावसंख्या 22 धावा.
यावेळेस धनाने काहीच एफर्ट लावलेले नाहीयेत. चेंडू बाजूने निघून गेला आणि सीमारेषा पार चौकार. 4 धाव मिळाल्यात या बॉलवरती. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 26 धावा 26. चला पहिलाच बॉल आपण पाहताय एक सिंगल रन. माने पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. चला यावेळेस आपण पाहताय अनिकेतला बाद करण्याची संधी होती संजय दादा यांच्याकडे, परंतु बॉल हातामध्ये आलेला नाहीये. हे सिंगल रन 22च्या माध्यमातून मिळेल. अनिकेत थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय. धावा येत नाहीयेत. सूर्याला स्ट्राईक वरती यावं लागेल लवकरात लवकर. पुन्हा एकदा चूक करतायत. आणखीन एक सिंगल रन. आणि त्याचबरोबर आपण पाहताय जयेंद्र शेठ सुतार यांचं आगमन होत असताना आणि भरपूर मेहनत जयेंद्र शेठ सुतारांनी केलेली. उद्या दादांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त भरपूर प्रेक्षक पाहुणे मात्र दादांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती येतील. आणि त्याचबरोबर विनायकजी भोईर हेही आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जयेंद्र शेठ सुतार यांचं आमच्या मंचावरती आगमन झालं. ही स्पर्धा तुम्ही पाहता VS ग्रुपच्या माध्यमातून जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा ऑर्गनाइज केली गेली. चला 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 इथे जर बाद केलं नसतं ना विराजने तर कदाचित बॉल काउंट नसता झाला. तेच मी म्हणतोय. ते क्षेत्ररक्षक म्हणत होते की बाद नका करू अनिकेतला, परंतु बाद करणं भरपूर महत्वाचं होतं कारण की नो बॉल टाकला गेला होता आणि त्यामध्ये जर स्टंपिंग झाल्या पर्यंतच तर बॉल काउंट केला जाईल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. किरण आलेत. किरणने मेगा फायनल मध्ये चांगला प्रयत्न केला होता शिरोणे प्रीमियर लीगच्या. यावेळेस बॅटची एज आणि विराजने पकडला झेल. फलंदाज बाद झाला. चला अमर वारंगे यांच्यावरती प्रतिहल्ला. पहिल्याच बॉल वरती सूर्याच्या बॅटमॅन आलाय चौकार. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. निखिल पुन्हा एकदा चांगला फटका. टॅपचा फटका. क्षेत्ररक्षण लाजवाब झालाय. 35 झालेत. यावेळेस क्षेत्ररक्षण चांगला झालं. अमर वारंगे वाचला गेलाय. या बॉल वरती जर चौकार आला असताना तर प्रेशर पूर्णपणे अमर यांच्यावरती पाहायला मिळालं असतं. अमर वारंगे ज्या खेळाडूला तुम्ही पाहताय बॉलिंग करत असताना एका काळामध्ये नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती अभिराज्य गाजवला या अमर वारंगेने ओराम क्रिकेट खेळत असताना. टॅपचा फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. टीमची धावसंख्या या चौकाराच्या सहाय्याने 40 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 40 रन्स. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. एक नो बॉल होता. पहिले 2 डॉट आलेत. त्याच्यानंतर तिसरा चौकार आला. त्याच्यानंतर आणखीन एक चौकार. नो वरती एक चौकार आलाय. 3 बॉल झालेत. ओके ओके 4 झाले. चल यावेळेस चांगला चेंडू होता आणि चेंडू सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. चांगली धावसंख्या उभी गेलेली आहे. या धावा काढणं H&G योद्धा टीमला थोडंसं कठीण जाईल कारण की सूर्या गोलंदाजी मार्क वरती आला ना 2 ओव्हर तर त्याच्या सेफ आहेत.
आणि या शिरोणी प्रीमियर लीगच्या टीम्स मध्ये आपण पाहताय 2 टीम्स आतापर्यंत बाहेर गेलेल्या आहेत, 3 टीम्स आतापर्यंत बाहेर गेलेल्या आहेत, ज्यामध्ये ए बॉईज असणार आणि VS बॉईज असेल आणि त्याच्यानंतर जय साई टीम, या 3 टीम्स बाहेर गेल्या. टोटल रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सत 46चं टार्गेट आहे. 45 झालं आणि 46 रनचं टार्गेट उभं केलं. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय 9123 रायडर्स या टीमचे खऱ्या अर्थाने संघ मालक अमोलजी पवार यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आमच्या या स्पर्धेच्या वतीने अमोल पवार यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाणारा. यानंतरच्या मॅच मध्ये त्यांचा संघ खेळताना दिसेल आणि त्यांच्या कर्णधाराला आम्ही इन्व्हाइट करतोय. श्लोक 9123 रायडर्स टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करणारा संघ असणार आहे. स्वयंभू गणोबा शिरोणे हे 2 टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अमोलजी पवार यांचा शुभ सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. चला टॉस साठी गप्पू आणि समोरचा संघ कॅप्टन कोणता या. चला तर गप्पू आला, श्लोकचा कॅप्टन आला आणि आम्ही विनंती करतोय स्वयंभू गणोबा शिरोणे या टीमचे कॅप्टन. चला आलेत. त्यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार, विराटचा पाठबंद आलाय. अप्रतिम दर्जाचा फटका. सूर्यावरती हल्ला चढवलाय. सूर्या म्हटलं ना तर या लॉट्स मध्ये आहे ना, सूर्या या वाघोबा टायगर्स टीमचा जसप्रीत बुमराह आहे, ज्यामध्ये 2 षटकं त्याची भरपूर सेफ असतील, परंतु विराजने प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चांगलं मात्र बॅटला कलेक्ट करत असताना बॉल चांगला कनेक्ट होतोय बॉल बॅटला. विराज चव्हाण. ओराम क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं याही खेळाडूच्या माध्यमातून. तीन बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा मानेकडनं झाली आहे चूक. चेंडू सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. विराज चव्हाणचा फटका. 4 बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या तब्बल 9 धावा. 46चा पाठलाग करायचा असताना चांगली सुरुवात करून देतोय विराज. HNG योद्धा या टीमला. यावेळेस आपण पाहतोय बाहेरच्या दिशेला वळण घेतलं चेंडूने. जसा बॉल पीच झाला विकेटीवरती, त्याच्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलंय. चांगला फटका पुन्हा एकदा सरळ किरण यांच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 9 धावा धाव फलकावरती बिनगडी बाद. चांगली सुरुवात झालेली आहे HNG योद्धा या टीमची. गोलंदाजी मार्क वरती पाहूयात आता कोणत्या गोलंदाजाला आचरण केलं जाईल. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका सूर्या, प्लीज विनंती करतोय. विक्रांत आलाय गोलंदाजी मार्क वरती. केतू याच मैदानावरती दिवस रात्र क्रिकेट खेळत खेळत आता मात्र या VS ग्रुपच्या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागणार. पहिलाच बॉल लाजवाब फटका. अमर वारंगेच्या बॅटमधनं आलाय. बॅकफूट वरती गेला आणि डायरेक्ट पंच करत असताना विकेटला. बॉल सीमा रेषा पार. चौकार. टॅपचा फटका. लाजवाब फटका. चेंडू सीमा रेषा पार. टीमची धावसंख्या तब्बल 13 धावा धावफलकावरती. 13 रन्स 13 धावा धावफलकावरती लागल्यात. विक्रांत भुईर तानाजी काका यांचे सुपुत्र आहेत.
पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र व्हाईट +1 अशा 2 धाव मिळतील. H&G योद्धा टीमने मात्र सरप्राईज केलाय. वाघोबा टायगर्स टीम मात्र थोडस अडचणीमध्ये सापडलाय. शिरोडे प्रीमियर लीग मधला सगळ्यात यशस्वी संघ वाघोबा टायगर्स या स्पर्धेमध्ये थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती, एकच बॉल आतापर्यंत झाला. पुन्हा एकदा चांगला फटका, हो हो लाजवाब फटका. अमर वारंगे काय बॅटिंग करते मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर, ज्याने मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेट वरती भरपूर अभिराज्य गाजवलाय आणि आज मात्र अंडरम क्रिकेट खेळायची क्वालिटी असं सांगत असताना अमर वारंगे बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय अमरच्या बॅट मधनं. H&G योद्धा संघ थोडासा वर्चस्व गाजवत असताना टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 20 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र केतू थोडासा प्रेशर मध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण की त्याच्या समोर व्हेरी डेंजरस बॅट्समॅन अर्थातच अमर वारंगे खेळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि घेण एक चौकार, सीमा रेषा पार. 4 धावा मिळाल्यात आणि केतूची हालत थोडीशी खराब पाहायला मिळते आपल्याला, की केतूवरती प्रति हल्ले. गोलंदाज केतू पुन्हा एकदा तयार. यावेळेस फसवला गेला, यावेळेस चकवला गेलाय. यावेळेस सुंदर चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक केलाय. टीमची धावसंख्या तब्बल 24 धावा धावफलकावरती. अजून या ओव्हर मधले बॉल शिल्लक आहेत 2. चला 24 आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चूक झालेली. या 4च धाव मिळतील. कोणालाही बॉल लागू दे. नशीब जर H&G योद्धा आणि अमर वारंगेच्या सोबत असेल ना, तर त्याला कोणच थांबू शकत नाही. आज आणखीन एक बॉल सीमारेषा पार 28 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु या ओव्हर मध्ये तब्बल धावा खर्च केल्यात केतूने. बारा चेंडू मध्ये धावसंख्येची गरज आहे निखिल. 28 धावा झाल्यात. 12 मध्ये 18 ची गरज आहे. 46 टार्गेट आहे आणि केतू याला मात्र आता रात्रभर झोप लागणार नाहीये. अरे केतूने भरपूर धावा खर्च केल्यात, मॅच मध्ये पूर्णपणे आणून दिलंय H&G योद्धा या टीमला. विराज चव्हाण स्ट्राईक वरती. दुसऱ्या बाजूला विराजी थांबायचं नाव घेत नाहीये. एका बाजूला नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला बलाढ्य संघ, माफ करा, बलाढ्य खेळाडू पाहायला मिळतो अमर वारंगे, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई मधील अंडरम बॉक्स क्रिकेट मधला बलाढ्य खेळाडू सूर्या पाहायला मिळतोय. ज्या सूर्यावरती प्रतिहल्ले पाहायला मिळतात. अंडरम क्रिकेट खेळत असताना मोठमोठ्या फलंदाजाला मात्र या खेळाडूने शांत ठेवलंय, परंतु आज वाघोबा टायगर संघ आणि ज्या टीम मध्ये सूर्य आहे तो संघ जर पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर झाला ना, तर सरप्राइझिंग असेल. हा मोठा उलटफेर असणार आहे या स्पर्धेमध्ये. थोडंसं टेन्शन पाहायला मिळतंय दीपेशजी पाटील यांच्या चेहऱ्यावरती, कारण की खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये यावेळी सोडून दिला. हा बॉल टर्न मिळत नाहीये सूर्याला जास्त प्रमाणामध्ये बॉलवरती. यावेळेस टॅप केला. चांगला कॉलिंग पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या तब्बल 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. समीकरण आता येऊन ठेवले. येणारे बॉल आहेत 9 मध्ये बनवायचे आहेत 12. 9 मध्ये 12 ची गरज आहे आणि चेंडू सीमारेषा पार. हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा आणि आता 7 मध्ये बनवायचे आहेत, 8 मध्ये बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. अमर वारंगे लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आता 7 बॉल मध्ये 8 ची गरज आहे. 7 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे. H&G योद्धा वाव काय क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा रन मिळेल. या रन थांबवायच्या होत्या, तिथे मात्र रन्स मिळतात. आता 6 मध्ये बनवायच्या 7 धावा. 6 चेंडू 7 रनची गरज आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. 30+ खेळाडू किरण आलेत.
यावेळेस आपण पाहताय पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली आहे, 5 मध्ये बनवायचे आहेत 6. चला रणजितजी सुतार यांना मी विनंती करतो, रणजितजी सुतार जे तुमच्या बाजूला लहान मुलं आहेत ना त्यांना थोडंसं मागे ठेवा, पडद्याच्या बाहेर ठेवलं तरी चालेल, कारण की बॉल जर लागला तर दुखापत होऊ शकते. यावेळेस फटका चांगला आहे, इथून एक रन भरपूर महत्वाची आहे. चूक करतायत इथे शेवटच्या मोमेंटला. महत्वाचा खेळाडू अमर वारंगे मैदानाच्या बाहेर जात असताना मॅच मध्ये आला नवा ट्विस्ट. वाघोबा टायगर्सने मॅच मध्ये पुनरागमन केलंय. आता धावसंख्येची गरज, येणारे बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये धावसंख्या पूर्ण करायच्या आहेत. 4 मध्ये 6 रनची गरज आहे. 4 चेंडू आणि 6 रनची गरज या मॅच मध्ये. चला अमित भोईर खेळताना दिसले नाही तुम्ही आम्हाला. जय साई टीमचे एक अप्रतिम खेळाडू. त्यावेळेस टॅप केलाय, भरपूर लूज बॉल होता, चेंडू सीमारेषा पार. विराट चव्हाणच्या बॅट बंद आलाय, दर्जेदार फटका, चौकार आला. चला आता समीकरण काय आलंय, येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 3 आणि 3 मध्ये 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल आणि 2 रनची गरज या मॅच मध्ये. यावेळेस 3 मध्ये 2 ची गरज असताना हा निर्धाव चेंडू आलाय. आता 2 बॉल आणि 2 रनची गरज आहे. वडा मॅच, काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. HNG योद्धा त्यांच्या विरोधामध्ये वाघोबा टायगर्स, या 2 टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. 2 बॉल 2 रनची गरज आहे. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. चला टॅप केला आणि HNG योद्धा टीमने मोठा उलटफेर केलाय. वाघोबा टायगर्स अर्थातच सूर्याच्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवलाय आणि HNG योद्धा टीम सेकंड राऊंड मध्ये क्वालिफाय झालेला आहे. मोठा उलटफेर. वाघोबा टायगर्स हार्ड लक, मैदानाच्या बाहेर जात असताना HNG आणि सेलिब्रेशन आपलं त्याने मॅच जिंकेल. परंतु केतूचं षटक, आणि केतूला आजची रात्र काय तर 3 ते 4 दिवस झोप लागणार नाहीये कारण की केतूचं षटक भरपूर महत्वाचं होतं. आणि या मॅचचा प्लेअर होता मॅच अमर वारंगे.